बिग बॉस मराठी सीझन 6 आज झालं बाई नॉमिनेशन. आणि याच्यामध्ये ना टोळीने काय डोकं लावलं आहे आणि पुन्हा एकदा मूर्खात काढले या सगळ्यांना. होय, मी हेच म्हणेन, ठीक आहे राकेश आणि त्यांची टीमने, पण हे बाकीचे जे ना खरोखरच मूर्खात निघलेत यार. मी तुम्हाला सांगेल ते पुढे कसं आणि काय. आणि यार विशाल इज रुलिंग दिस शो यार, खरंच आय मस्ट से. म्हणजे विशालला घरात सगळे घाबरतात पण आहे. आणि विशाल जो आहे ना गेम प्लॅन बी करतो आहे, एक मास्टर माइंड म्हणून समोर पण येतो. विशालच्या इशाऱ्यावर गोष्टी होत आहे. आणि मला कळत नाही, मला वाटतं बिग बॉस मराठीवाल्यांनी म्हणजे आता यांनी ना मेकर्सनी राकेश वर्सेस विशाललाही सोडून द्यावं, कारण विशालने हत्यारं टाकलेली दिसत आहेत. विशाल जो म्हणजे राकेश त्याला कॉम्पिटिशनच देत नाही भाई. विशाल ज्याप्रमाणे म्हणजे खुलं बोलतो, राकेश त्याला कॉम्पिटिशन मानत नाही का करत नाही. पण मला असं वाटतं की मानायलाही पाहिजे आणि करायला पाहिजे. तर राकेश तर गेम जो ना डाऊन चालला आहे यामुळे तो दिसतो पण आहे. पण ठीक आहे, जेव्हा तुम्हाला अप व्हायचं असेल ना तर एक एक असा टास्क येतो जो तुम्हाला हिरो बनवून जातो माहिती आहे. बघूया आता त्या वेळेची वाट बघू. काका सीझन संपून जाईल. आता किती राहिले, 60-70 दिवस राहिले. आणि खरंच सध्या आहे ना खूप बोरिंग चालू आहे. आणि 4-5 कंटेस्टंटनी ना खतरनाक बोरिंग बनवले खरंच. 4-5 कंटेस्टंटनी सीझन खूप बोर केलेला आहे. आणि नॉमिनेटेड झाला बरंच. आपल्याला दिसलं का प्राजक्ताला कसं वेड्यात काढलं अनुश्रीने. बाई खरंच म्हणजे इथे ना डंप जी ना ती बनली प्राजक्ता, खरोखर डंप आहे यार ती. काय बोलू मी, डंप आहे खरंच यार ती. अनुश्रीवर विश्वास ठेवते ती. ती बघत नाही का हे बाल्कनीत बसताना तर असं थोडंसं वरतून ऑब्झर्वेशन करायला हवं प्राजक्ताने. वरती नुसते बसतातच काय. तर ऑब्झर्वेशन करायला हवं यांनी का ही अनुश्री इकडे पण ढोल वाजवते, तिकडे पण ढोल वाजवते, दोन्ही बाजूंनी ढोल वाजवते अनुश्री. तर ही ट्रस्ट करायच्या लायकीची नाही खरंच. मग त्याच्यामुळे ना स्मार्ट अनुश्री ना गेमर बनली, स्मार्ट बनली. आणि इथं वेड्यात निघाली आहे ती प्राजक्ता खरोखर. आणि या बिग बॉस प्लीज हे जे गेम खेळत नाही ना, आता मी नावं घेणार आहे. जर कोणी त्यांचे फॅन असेल, तुम्हाला जर मिरची लागत असेल तर मला तुम्ही प्लीज सांगा कमेंटमध्ये का मी हे ज्यांची नावं घेते ना यांचा गेम काय सांगा. प्राजक्ताचा कोणीतरी मला गेम सांगा. करणचा गेम पण व्यवस्थित समोर येत नाही, आज महिना झाला. सचिन कुमावतचा पण गेम दिसत नाही आहे. कोणीतरी मला गेम सांगा. जसे काल ते म्हणत होते की कोणतरी बोल की राखीला एंटरटेनमेंटसाठी आणले, तर सचिन कुमावतजी म्हणताय की आपण एंटरटेनमेंट केलं. हे बघा सचिन सर, सचिन दादा काय म्हणू मी, तर तुम्ही घरात त्यांना एंटरटेन केलं असेल, पण यार आम्हाला नाही दिसले एपिसोडमध्ये खरोखर नाही दिसले आम्हाला. आणि म्हणे राखीला का, तर राखीचं एंटरटेनमेंट दिसतंय. राखीने काय केलं, राखीने आल्या बाहेर रुचिताच्या डोळ्यातनं ना गंगा जमुना व्हायला चालू झाली. म्हणजेच विशाल आणि तुम्हाला सांगते विशाल आणि राखी ना जुने मित्र आहे. आणि आता मला वाटतं विशाल म्हणजे राखीला ना त्यासाठीच पाठवलं आहे टोळीमध्ये फूट पाडायला. पण आता बघूया राखी यामध्ये काय म्हणतात कामयाब होती का नाही. कारण बघूया टोळी फुटते की नाही, बघावं लागेल खरं म्हणजे. आणि आज बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. सॉरी. त्यानंतर आज हे बघा एपिसोड नंबर 31 रिव्ह्यू, 31चा रिव्ह्यू करते मी. आपण बघितलं बिग बॉसने अनाऊन्स केलं डायरेक्ट, तो काल टास्क चालू झाला आणि तिथूनच परत गोष्टी चालू झालेल्या आहेत. विशाल वेळ आली, बिग बॉस बोलत आहे, पॉवर कीचा वापर करायचा आणि गेम पालटायची. या 6 सदस्यांपैकी एकाची पॉवर की तुम्हाला बात करायची. ज्या वेळेस मी हा प्रोमो बघितला होता मला 200% खात्री होती का इथं तो तन्वीचं नाव घेईल
आणि विशालने इथं तन्वीचं नाव घेतलं आहे, माहीत होतं मला. मग विशाल बोलला की मी तन्वीची पॉवर की घेतो आहे आणि ती कॅप्टन्सीसाठी माझ्यासोबत होती, पण तिने माझा वापर केला आणि मग ती तिकडे गेली, कॅप्टन नाही झाली. मग असं म्हणलं गेलं. आणि तन्वीला आपल्याला माहिती किती डेस्पिरेट होती यार, ती अगदी डे 1पासून डेस्पिरेट होती का मला कॅप्टन बनायचं, मला कॅप्टन बनायचं, कॅप्टन बनायचं, कॅप्टन. आणि आज संधी चालून आलेली असताना अचानक तन्वीच्या हातून ही संधी विशालनी हिसकावून घेतली होती. मला वाटतं बिग बॉसनी पॉवर की यासाठीच दिली होती का. ठीक आहे चला. मग तन्वी मला का बोललं जातं की मी वापर करते लोकांचा, तोंडावर खेळायची हिंमत ठेवा. आणि मी कधी कोणाचा वापर केलेला नाही आहे असं म्हणते. मी तोंडावर बोलायची हिंमत ठेवते, मी कोणा मागं खेळत नाही, मी तोंडावर खेळते. ओके. मग खूप रडत होती तन्वी. आय होप तन्वीची नंतर प्रभू जे त्यांचे बंधू आहेत त्यांनी समजूत नक्की काढली असेल. प्रभू भाऊने नक्कीच तन्वी ताईची, त्याच्या ताईची समजूत काढली असेल, आय होप, कारण ते दिसलं तर नाही. सो त्याच्यानंतर आपण बघितलं सागर लागला बाई भांडायला तन्वीशी. ती म्हणते की ती म्हणली होती तिथे बरं का लगेच की तोंडावर गोड गोड बोलता आणि मग मागून बायस्ड गेम खेळता, हे करता ते करता बोलायला लागले. आणि ते सागरलाच आडवाडं होतं आणि सागरला ते खूप जोंबलं. आणि मग सागर बोलला की पहिले ना तू तुझी माणुसकी बघ आणि मग तू दुसऱ्याची माणुसकी काढ, तू स्वतः काही गेम खेळते वगैरे, हे सगळ्या गोष्टी तो बोलला. मग नंतर तन्वी खूप रडत होती बाई, कॅप्टन्सी गेली. मग यानंतर बाई तन्वीचं दुःख समजणारं कोणीच नाही, फक्त एकमेव प्रभूच आहे जो आता तन्वीचं दुःख समजतो आणि तो जवळ उभा पण आहे ताईचा हातात हात घेऊन. ताई टेन्शन घेऊ नकोस, हे पूर्ण घर तुझ्या विरुद्ध गेलं ना, हा प्रभू तुझ्या सोबत आहे तन्वी ताई. बरं. त्यानंतर भाई रुचिता ती अरे रे 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 बाळ रडतंय, बाळाला दूध द्या, बाळ रडतंय, बाळाला दूध द्या म्हणे. बरं काय बाई, कोणाच्या इमोशन्सची कोणाला काही कदरच नाही बाई. इकडं रुचिता रडत होती तर राखी पण तिला चिडवत होती. सो म्हणजे रुचिताला या हातावर मिळालं अक्षरशः, हे म्हणू शकतो आपण. तिने इकडे म्हणजे तन्वी रडत होती, तिची मस्करी केली, नंतर राखीने तिची मस्करी केली. ती सांगते मी पुढे कशी आणि काय. अरे रे बाळ रडते रे, बाळाला दूध द्या, हे काही खतरनाक होतं. त्यानंतर बाई ती म्हणते का तू घरातली विलन आहे. ती म्हणते राहू दे मी विलन. रुचिता म्हणते विलन शिवाय घर चालत नाही. पण मी तुम्हाला एक सांगू का, या घरात जर डोकं लावून जर कोणी खेळताना दिसते ना मला, तन्वी, विशाल आणि अनुश्री. रुचिता फक्त भोंगा. लक्षात ठेवा, बोलते ती फडाफडा बोलते ती, पण गेम एवढा नाही, रडून देते ती. राखी बोलली, रडून दिलं तिने. तसं अनुश्री उत्तर तर देत होती, राखीने पांघरून काढल्यावर रडली नाही. पण अनुश्री तर अनुश्री स्ट्रॉंग आहे, इवन रुचितापेक्षा जास्त. वॉईज नाही ती, भोंगा नाही, पण गेम खेळते, गेमर आहे. जे मी आज बघितलं बाई, खरंच बघितलं तिचं. ज्याप्रमाणे प्राजक्ताला टांगून दिली ना तिने, याच्यावरनं कळतं अनुश्री भारी गेमर आहे बाई. मग मला तर वाटतं नंतर हा गेम अनुश्री वर्सेस विशाल होतो का काय, होऊ शकतं. कारण मग ह्या बाजूला कोणीच खेळत नाही ना, ह्या बाजूला काय होईल, इकडून विशालच्याच इशाऱ्यावर रुचिता बोलताना वगैरे सगळ्या गोष्टी दिसते. ठीक आहे, थोडंफार रुचिता बोलते यांच्यामध्ये. हा गेम असा होऊ शकतो मला असं वाटतं पुढे जाऊन, कारण राकेश तर स्टँड घेत नाही, बोलतच नाही बाई. आणि तन्वीच्या बाजूने ना इथं कोणी स्ट्रॉंग गेमर नाही आहे. तन्वीच्या बाजूने राकेश, दीपाली नाही इतके स्ट्रॉंग. दीपाली नाही त्याप्रमाणे विचार करू शकत किंवा मग भांडू शकत. पण इकडं अनुश्री, तन्वी वर्सेस विशाल, रुचिता हा खेळ रंगताना दिसतो का पुढे जाऊन, ते बघायचं मला फक्त. कारण अनुश्री तन्वीबरोबर बसते. अनुश्रीला हे बी कळालं आहे, जर इकडं विशाल मास्टर माइंड आहे ना, तर तन्वीकडं पण डोकं आहे.
या गोष्टी तर यार आपण नाही हे करू शकत. ज्याप्रमाणे तिने काल विशालचा जो गेम एक्सपोज केला, अनुश्री पण 2 मिनटं शॉक झाली होती का यार हिला कसं काय कळालं. त्या त्या काही गोष्टी असतात. हं. त्यानंतर आपण बघितलं यार रोशन हे जे ना हे बोलत आहे बरं का. कोण? रुचिता आणि बोलताना आहे ना हे मी लिहिलं आहे, मी तुम्हाला पुढं सांगते. रुचिता आणि मला वाटतं नाही, रुचिता नाही, सॉरी, अनुश्री आणि विशालचं डिस्कशन होतं का रोशनचा गेम प्राजक्ताबरोबर राहून पुल डाऊन झालेला आहे. आणि ते खरंच दिसतंय बरं का, दिसतंय ते. रोशन म्हणजे काय काय बोलू मी. पहिले रोशननी सोनालीला टार्गेट केलं, सोनाली घरातनं बाई एविक्ट झाली. त्याच्यानंतर रोशननी बाई कुठं ओंकार शोधला होता, ओंकारला टार्गेट करत जा, ओंकार बी गेला. आता कोण आहे बाई माझ्या कॉम्पिटिशनला तो शोधतोय, कोणाला पकडू मी. इवन जोक्स ऑफ पार्ट बघूया. म्हणजे रोशनची जी रायवलरी आता कोणाबरोबर होते. सध्या तर तो ड्युटीज आणि कामच करतोय. सध्या तो थोडासा डाऊन गेला दिसतो पण आहे मला. म्हणून यार मला कधी कधी वाटतं त्या ओंकारला का काढलं, आयुषला काढायचं तर आयुष किती थंडा गेम खेळतोय आयुष. आय नो बिग बॉस, आयुष तुमचा फेवरेट आहे, तुम्ही एवढ्या लवकर त्याला काढायचा विचार नाही करत आहे. पण तो पहिलेच हत्यारं टाकून देतोय, कॅप्टन्सी नको आहे त्याला. काय बोलणार. ठीक आहे, चलो. घरात अशी बरीच लोक आहेत जी काहीच करत नाही. खरंच यांना 2-4 जणांचं एविक्शन करा, मस्त 2-4 अजून वाईल्ड कार्ड घेऊन या. राखीबरोबर मला तर वाटतं मस्त बिचुकले वगैरे यायला पाहिजे. काय शोला तडका लागला, TRP काय हाय जाईल. काय वाटतं तुम्हाला? राखी वर्सेस बिचुकले, विशाल वगैरे सगळे साईडलाईन. विशालची गेमच बाजूला राहून दे. एनिवे यार मी जस्ट बोलते, ठीक आहे, आपण रिव्ह्यूकडे लक्ष देऊ. मग आपण बघितलं बाळ रडतंय, दूध द्या इथपर्यंत चालवतो आपण. त्यानंतर विलनशिवाय घर चालत नाही. ठीक आहे, मग कोणतरी हिरो बना यार पटकन. नाही ते ही स्वतः बोलली का तू हिरोईन आहे, तर मला वाटतं तन्वीला आता हिरोईन बनलं पाहिजे हिच्या विरुद्ध, विलन विरुद्ध. तर बिग बॉस बोलत आहे तन्वीची पावर की बाद झाली आहे. नंतर अनुश्री, करण, सागर, रोशन, विशाल हे उमेदवार झालेले. त्यानंतर आपण आयुष म्हणते मी माझं मत कसं मांडणार मग करणला. इथं बोलतोय. नंतर हे आयुष आहे ना, हे करण त्यांच्या ग्रुपमध्ये बी दिसतं ना, तो असं उडता पंचित दिसतं मला. मधूनच दिसतं, मधूनच गायब, मधूनच दिसतं, मधूनच जातं गायब. म्हणजे इन आऊट दिसत राहतो. मधल्या वेळेस कुठं राहतो काय माहिती. तो ते वरती बसेल असतं तिथं. करण, प्राजक्ता, सचिन, सागर. तो सागर तर बिचारा खालीच बसतो, त्याला पण थोडीशी सोफ्यावर ॲडजस्टमेंट करून देत ना जागा. नाही तर सागरला म्हणा तू खालून एखादी खुर्ची वगैरे घेऊन तिथं बस तरी. नाही तर हे बसेल राहतं. आयुष पण राहतो, कधी नाही राहत आयुष पण. ठीक आहे. त्यानंतर आता तर आयुष नॉमिनेट आहे, पण बिग बॉस प्लीज एक काम करा, डबल एविक्शन करा. आयुषलाही काढा आणि या प्राजक्तालाही काढा. हिचाही काही गेम नाही, तिला वेड्यात काढत असतात. मग बघू. आणि मग प्राजक्ता गेल्यावर मला द मास्टर माइंड करणचा गेम बघायचा आहे. मला खूप उत्सुकता आहे त्याची गेम बघायची. माझी इच्छा आहे त्याने त्याचे पत्त्यांमधला एक्का फेकावा. आणि मग बघूया गेम कसा पालटतोय विशाल विरुद्ध करण. त्यानंतर आपण बघितलं प्रभू म्हणतोय तन्वी ताई तुला आमलेट बनवून देऊ का? नको मला, तूच 2 अंडी फोड, तेल तिखट टाक आणि खाऊन घे. ओ माय गॉड. तन्वी कॅप्टन्सी गेली म्हणून खूप सदम्यात आहे बाई, खूप सदम्यात आहे. मग प्रभू म्हणतो तुला नाही जेवायचं का? मीच का बरं एकटा जेवू? तुला नाही जेवायचं का तन्वी? ती म्हणती तू आमलेट खा. तो नको, पण मी एकटा नाही जेवू शकत. पण काही नाही, नंतर प्रभू गेला आणि एकटा जेवलाच असेल. त्यानंतर तन्वी पण माझं पोट भरले, मला भूक नाही आहे रे प्रभू, मला भूक नाही आहे. म्हणजे कॅप्टन्सी गेली माझी. पूर्ण घरात ना तन्वीला कोणीही दागा दिला ना तरी देईल, पण प्रभू
हे प्रभू, प्रभू कधीच तन्वीची साथ सोडणार नाही, हे मला एकंदरीत दिसतं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी प्रभूला पाहते तेव्हा मला आपल्या छोट्या पुढारीची आठवण येते मागच्या सीझनच्या. आणि जेव्हा जेव्हा मी तन्वीला पाहते मला निक्की दिसते. म्हणजे निक्की आणि छोटा पुढारीची जोडी ती मला प्रभू आणि तन्वीत दिसते. हे बघा, खूप वाईट झालं तन्वीवर. तन्वीची कॅप्टन्सी जायला नव्हती पाहिजे. नंतर आपण बघितलं अनुश्री सागरला म्हणते, तू नक्की कोणाकडून खेळतोय सागर दादा, मला सांग तू कोणाकडून खेळतोय. सागर म्हणतो, मी तर तुमच्याकडूनच खेळतोय. मग नंतर सागरला नाही, दोन्ही बाजूनी बोलू नको. मी विचारलं तर तू प्राजक्ताची बाजू घेऊन का बोलत होतास सांग. मग ते झालं. मग तो म्हणतो, नाही ग, मी तसं काही बोलत नव्हतो. ततफप झालं, ततफप, काय बोलू काय नाही, काही कळत नव्हतं त्याला. मग अनुश्री रुचिताला म्हणते, मग रुचिता सागरला म्हणते, आम्हाला तुझ्याबरोबर कनेक्शन फील होत होतं आणि तिला वाईट वाटेल. अनुश्री तुझ्यासाठी काम करते, नाहीतर ती कोणत्याच ड्युटीज करत नव्हती, पण तू कॅप्टन आहे ना म्हणून ती काम करते, हे विसरू नकोस. मग सागर म्हणतोय म्हणजे मग पहिले तर विशाल बोलला. विशाल म्हणे, आम्ही तुला कॅप्टन्सीला सपोर्ट केलं. सागर म्हणतो, हो पण मी तुमच्याकडे सपोर्ट मागितला नव्हता. विशाल म्हणतो, तू सपोर्ट मागितला नाही, पण तरीही आम्ही तुला सपोर्ट केला आहे आणि म्हणून तू कॅप्टन झाला आहे. तर त्याच्यामुळे तुला आमच्या म्हणजे तुला तुझं काम आहे आम्हाला यावेळेस सपोर्ट करायचं. सागर तर विशालला खूप घाबरतो, आपल्याला तर माहिती आहे. सागर म्हणतो, हो खरं आहे, मला तुम्ही सपोर्ट केला आहे, ठीक आहे, मी अनुश्रीच्या बाजूने खेळतो. हा माझा. मग अनुश्री म्हणते, अच्छा तू पलटला तर. नाही पलटणार. या कॅमेऱ्यासमोर मी शब्द देतो आणि ना या सदस्यांसमोर मी शब्द देतो, मी पलटणार नाही अनुश्री, असं सांगितलं. आता बघूया. मग आपण बघितलं इकडे तन्वी रडतीये. मग अनुश्री आली समजवायला. मग सागर म्हणतोय, अनुश्रीसाठी मी खेळतो. अनुश्री म्हणाली, पण मग प्रश्न प्राजक्ताच्या बाजूने म्हणजे परत मग तू प्राजक्ताच्या बाजूने फिरला तर. मी नाही फिरणार अनुश्री, मी फक्त तुझ्या बाजूने निर्णय देईल. हा या सागर कारंडेचा शब्द आहे. ऑन कॅमेरा बाकी सगळ्या सदस्यासमोर विश्वास ठेवला बाई, विश्वास अनुश्रीने ठेवला. फायनली अनुश्रीला विश्वास बसला. मग ऑन कॅमेरा शब्द दिला आहे बाई सागरने. मग नंतर शब्द दिल्यावर सागर इकडे आला. मग ते वरती त्या चबुतऱ्यावर बसले त्यांच्या. मग प्राजक्ता करण यांच्याकडे हे बसलेले होते. इथे आला सागर आणि सागर म्हणतोय, प्राजक्ताकडे बघून त्यांना मी क्लिअर केले, यावेळी मी त्यांना साथ देणार आहे, कारण त्यांनी खूप कष्ट घेतले मला कॅप्टन करायला. ओके. मग करण म्हणतो, एवढीच वेळ ना, पण त्याच्यानंतर तर तू मग त्यांच्या बाजूने. नाही मी एवढंच फेवर करणार, कारण मग त्यांनी माझ्या वेळेस केलं, मी त्यांच्या वेळेस केलं का मामला फिट अँड फाट होईल, म्हणजे फिट टू होईल ना. तुमच्यासाठी एकदा, तुम्ही माझ्यासाठी एकदा, मी तुमच्यासाठी एकदा, संपला विषय. करण म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तू तेवढं कर अनुश्रीला सपोर्ट, मग नंतर तू आमच्याच बाजूने घे. व्हेरी गुड. ठीक आहे, चालतंय, काही हरकत नाही. बघूया आता. मग विशाल म्हणतोय, या प्रभूला यार उडवायचं आहे. मग त्याच्यानंतर प्राजक्ता, करण, सचिन, आयुष आणि सागरचं डिस्कशन चालू आहे. इकडे करण म्हणजे म्हणतोय, आरबी बोलतच नाही आहे, आता तरी बोल बाबा, त्याची गेमच दिसत नाही आरबीची, करण म्हणते. त्यानंतर सागर, आरबीकडे काही उरलंच नाही आता. मग करण म्हणतो, पिळला रे त्याला, पिळला म्हणे, जबरदस्त पिळला म्हणे. अरे बापरे, ठीक आहे. मग त्यानंतर रुचिता, विशाल आणि रोशनचं डिस्कशन चालू होतं इकडं. रुचिता म्हणते, अनुश्रीला सपोर्ट करायचा टांग नको द्यायलाही नंतर.
पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, हे आपल्याला कितीही बोलवत असले ऑडियन्सला, तर तुम्ही भूलू नका की टोळी तुटणारे. मला नाही वाटत. हे ऐन वेळेला सगळे एक होता. कोण? रुचिता, अनुश्री, विशाल. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल अरे टोळीत फूट पडली. मला तर नाही वाटत. हां, जेव्हा अनुश्री टांग देईल ना, तेव्हा मग बॅकला विशाल टांग देणार. पण जोपर्यंत अनुश्री असं काही पाऊल उचलत नाही, तोपर्यंत विशाल काही तिला टांग देत नाही. आणि अनुश्री पाऊल मला नाही वाटत आता सध्या तरी उचले. बघूयात. विशाल म्हणतो माहिती नाही यार टांग देते की काय. पण नंतर सागरने इथं पॉवर की जी ना सुपूर्द केली बाकीच्या कंटेस्टंटला. नंतर आपण बघितलं अनुश्री विशाल आणि रुचिताला म्हणते, अगं मी तिकडं जाऊन बसले होते ना, त्या प्रभूला यार लिटरली यार ते ना नोकरासारखं वागवता. तो प्रभू त्यांना चहा बनवून देतो, तो प्रभू त्यांना अंडा पोळी नेऊन देतो. अजून ते सगळे मस्त कोपरा धरून दीपाली, राकेश आणि तन्वी मस्त घोळका करून तिथं बसेल असतात बाहेर. प्रभू येतो, त्यांना सर्व्हिस देतो. चहा घ्या सर, राकेश सर कॉफी घ्या, तन्वीताई तुला काही हवं आहे, तन्वीताई चहा घे ना, तन्वीताई आधीच तुला खूप स्ट्रेस आहे, मला माहिती आहे तू कॅप्टन नाही होऊ शकली, पण पुढच्या वेळेस तू नक्की होशील, प्लीज तू टेन्शन नको घेऊ. तुला अंडापोळी आणू, आमलेट आणू, तुला काय आणू सांग, फक्त पराठा आणू. ही हाजी हुजुरी ही प्रभू करतोय. बिग बॉस या गोष्टी एपिसोडमध्ये का नाही दाखवत तुम्ही? मला दिसलं नाही हे. इथं अनुश्रीने सांगितलं तेव्हा समजतंय. दाखवा ना असं काहीतरी आम्हाला बी. म्हणजे आम्हाला जो ना गेम कळेल कोणाचा काय. मग असं म्हणते अनुश्री. विशाल म्हणते अरे रे विशालला वाईट वाटलं. अरे रे असं करताय, तरी तो प्रभू तिकडून धरतो. त्याच्यानंतर आणि प्रभू ना फक्त तन्वीला नाही सर्व्हिस देते, अंडा आमलेट कर किंवा मग चहा दे, तो त्यांच्या सगळ्या टीमसाठी करतोय, म्हणजे राकेश आणि दीपालीसाठी पण. असं म्हणणं आहे अनुश्रीचं. आणि अनुश्री तू हे सांगते चहा वगैरे देता, पण आता राखी सावंतने पकडले काय, तुम्ही पण एकमेकांचे पाय वगैरे दाबतात ते, पण ठीक आहे तुम्ही एकमेकांचे दाबतात, पण प्रभूकडनं ते ह्या गोष्टी करून घेतात. मला हे चुकीचं वाटते. पण मग प्रभूला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय, ती त्याची गेम आहे, त्याला त्याच्या टीमसोबत राहायचं आहे, त्याला त्याच्या ग्रुपसोबत राहायचं आहे, त्याला त्याच्या तन्वीताईबरोबर राहायचं आहे. सो अनुश्री तू काहीच बोलू नको. नंतर विशालला वाटत असेल का प्रभू त्याच्याकडे नाही, विशाल तन्वीला सोडून प्रभू येणार नाही. नंतर राखी प्राजक्ताला म्हणते, म्हणजे प्राजक्ता आली आणि ती तो ओटा धुवत होती, पुसत होती, गॅस वगैरे पुसत होती, मस्त सगळं क्लिनिंग करत होती. मग राखी म्हणते ड्युटी तुमची? नाही, पण ज्याची ड्युटी त्यांनी केलं नाही मग मी करते. अरे महान देवी बाई, सर्वांचे कामं करते तू. राखी म्हणते बरं झाली बाई तुला मी पुलात ढकलली. तुला बाई बिग बॉस हे महान हस्तीकडून शोधून आणली तुम्ही. राखी म्हणते बाई बिग बॉसला, हे महान लोककडून धरून आणली तुम्ही. खरोखर सगळ्यांना गुडबुक्सवाली गेम खेळायची महान ते पण काय यार. बिग बॉस तुम्हाला एक सांगू का, ज्यांची करिअर ऑलरेडी सेट आहे ना त्यांना आणण्यापेक्षा ज्यांचं करिअर आहे ना स्ट्रगलवालं चालू आहे ना त्यांना आणा. ते बघा कसा कंटेंट देता, अख्खं घर हादरवून सोडतील. नंतर प्राजक्ता म्हणते बरं झालं मला पूलमध्ये ढकललं, मला पहिल्यांदा पाण्यात जायला तर मिळालं. अरे अगं बाई, ती तुला सांगतीये का तू महान बनू नको. खरी गोष्ट आहे, बिग बॉस हा गेम महान बनण्याचा नाही आहे, हा गेम आहे नात्यांचा. दोस्ती असो, दुश्मनी असो, भाऊ असो, बहीण असो, हा गेम आहे डोक्याचा. डोकं वापरून टास्क खेळायचे असतात. परत नॉमिनेशनमधनं वाचायचं असतं. पॉवर असे ज्या पॉवर मिळत असताना ते घ्यायचे असतात. आणि याची त्याची ड्युटी करायची नसते. तर एकदम महान आत्मा आहे खरंच. राखी म्हणती मला तर फिनालीमध्ये ना तुम्ही दोघंच दिसताय. विशाल आणि रुचिताला बोलली का, विशाल आणि अनुश्रीला बोलली का माहिती, पण ती म्हणे फिनालीमध्ये दोघंच दिसताय. नंतर इकडं बघितलं आपण
सकाळ झाली आणि राखी विशालशी बोलणार, कारण ती बाहेरून पण त्याची फ्रेंड आहे. इकडं सकाळ झाली आणि राखी म्हणते मला पण म्हणजे सकाळ झाली, राखीने बाई सगळ्यांची अंथरुणं खेचली. चला उठा, चला उठा, काय नाटकं झोपायची, चला उठा. रुचिताचं खेचलं, तन्वीने सॉरी अनुश्रीचं खेचलं, मे बी तिचं खेचलं असेल, तन्वीचं दाखवलं त्याने. नंतर मला पण आवडत नाही बिग बॉस सकाळी सकाळी गाणं लावता, डोकं उठतं माझं. अनुश्री म्हणती मी कधीच नाचली नाही आहे. राखी म्हणती माझी ना नस फाटते माहिती का, म्हणूनच तू म्हणजे तुला काय माहिती. अनुश्री म्हणती तू बिग बॉसचा कोंबडा पकड ना, तू माझा का कोंबडा पकडते, कारण राखी बोलली का मला तुझा कोंबडा पकडायचा आहे. मग अनुश्री म्हणते तू बिग बॉसचा कोंबडा पकड, माझा नको पकडू. आणि मी पकडला ना तुझा तर तुला पळता भुई थोडी होईल. अरे बापरे, अनुश्री कोणाशी बोलते माहिती, तू राखीशी बोलते. पळता भुई थोडी. राखी दे, मी पळत नसते काही. आणि तुझं काय पकडू ते सांग. मी तुझा यमन टटीटा पकडेल चालेल का. मी तुझा यमन टटीटा पकडेल म्हणे, तुला चालेल का राखेल ते. अनुश्री म्हणती माझ्याकडे नाही आहे यमन टटीटा नाही आहे माझ्याकडे. राखी म्हणती काय नाही आहे तुझ्याकडे. तिकडं सागर हसू राहिला यार, फुले हसू राहिले. सागर अनुश्रीला म्हणतो गप्प ना बाई, काय कुठं. कारण त्याला माहिती राखी 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 बंद नाही पडणार, पण असे शब्द कानावर येतील ना की. नंतर बघितलं आपण राखी जिम एरियात आली. इकडं विशाल आणि सागर जे आहे ना जिम कर. सागर फुल हसायला लागला राखीला बघून. राखी आली, मग सागर म्हणतो नाही, मग राखी म्हणे पहिले की प्रपोज डे येणार आहे, प्रपोज म्हणजे व्हॅलेंटाईन डे येतो, व्हॅलेंटाईन डे. सागर म्हणतो मी राखीला प्रपोज करणार. विशालला खूप हसत होते राखीला प्रपोज करणार ऐकून. मग ते झालं. मग दीपाली राकेशला म्हणते इकडे ही आताची राखी ना ही खूप चेंज झालेली आहे. आणि ना एकदम खरं आहे मित्रांनो, राखी जी आहे ना, राखी एक प्युअर सोल आहे. मी काल पण बोलले, एकदम चांगली व्यक्ती ती राखी. मी स्वतः बघितले. म्हणजे मी एक आहे ना पॉडकास्टमध्ये ऐकलं आहे का, मी एका इंटरव्ह्यूत कोणाचा तरी ऐकलं आहे की राखीच्याच काय माहिती खूप स्ट्रगल केली या लेडीने. तुम्हाला वाटत असेल ही हे बोलते ते बोलते, एकटी राहते मुंबईत. तिच्या आईला ना जेव्हा ती बिग बॉसमध्ये आली, मला आजही आठवते, तिला पैशांची गरज होती. ती बिग बॉसमध्ये आली. तिच्या आईला कॅन्सर होता, आई हॉस्पिटलमध्ये होती, आणि तरी पण ही बाई घरात प्रत्येकाला एंटरटेन करत होती. बाई काम नाही सोडलं, बाईने काम नाही सोडलं खरंच. आणि हिचे 2-4 लग्न पण झाले. पहिले तिने तो एक लग्नाचा एक शो केला होता, त्यात लग्न केलं. नंतर ठीक आहे, ते रिॲलिटी शोची लग्न टिकत नाही, ठीक आहे. मग त्यानंतर पण बहुतेक गोष्टी, बहुतेक अनुभव तिला आले. मी तर खूप काय ऐकलं आहे. तिने जे एक डान्सिंग करिअर चालू केलं, लई स्ट्रगल केलं तिने, लई स्ट्रगल केलं खूप. आणि मी आत्ता तिचा एक इंटरव्ह्यू पाहिला. तिने अक्षरशः या इंडस्ट्रीला, हे बिग बॉसचं नाही म्हणते मी, याच्याबद्दल नाही म्हणते, तिने एक इंटरव्ह्यू तिचा आता एक इंस्टाग्रामवर दुपारीच बघितला आहे मी, ज्यामध्ये ती बोलते. एक छोटी क्लिप व्हायरल झाली. ती ना कास्टिंग काउचवर बोलताना बोलली आहे. तर तुम्हाला बघायचं असेल ना तर तो तुम्ही बघा, नक्की बघा. कास्टिंग काउचवर बद्दल बोलली आहे आणि बऱ्यापैकी एक्सपोज केलं आहे तिने. त्याच्यानंतर ही म्हणते की राखीला ना मी ओळखते. खरंच जे जुने जे आहेत ना हिरो हिरोईन, त्यांना माहिती का राखी काय, किती स्ट्रगल केलं आहे ह्या बाईने, खूप स्ट्रगल. तिला पाहिल्यावर जाणवत नाही, पण तिच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या आहेत. खरोखर तिच्या आयुष्यात इतके खतरनाक उतार चढाव आले. आणि नंतर तिने आता ते म्हणजे ना तिच्याबरोबर पैशांसाठी लग्न केलं होतं. तो एक आला होता, तो कोण, 1 का 2 जण, ते पैशासाठी फेमसाठी लग्न केलं होतं. फेमचा वगैरे तिचा काय तो वापर करून घेतला पैशासाठी. आणि मग नंतर तिला ते
डिवोर्स घेऊन निघून गेले लाईफमधनं. त्याच्यामुळं मग काय कळतं आहे तुम्हाला तिच्या म्हणजे त्याच्यामुळे ती एकदम अशी बिंदास होऊन गेली. एंटरटेनमेंट हेच तिने ठरवलं आहे तिच्या लाईफमध्ये. तसं दीपाली इकडं म्हणते का खूप मेहनत करून ना ती मुंबईत सर्वाईव्ह करते आहे, प्लस इथं उभी आहे. आणि तुम्हाला सांगते खरंच खूप कमवलं आहे राखी सावंतने. इवन दुबईत पण मी ऐकलं तिचा एक डान्स क्लास का काहीतरी आहे माहिती आहे. त्याच्यामुळे राखी हॅट्स ऑफ यार, काय बोलणार. म्हणजे तिच्या स्ट्रगलला, तिच्या कामाला, एकटी आई आणि ती मिळून तिथं मुंबईत सर्वाईव्ह केलं, आज एवढं नाव कमवलं. थोंडाचा खेळ नसतो यार, सगळ्यांनाच नाही जमते. तर इकडे मग हे राखी ना म्हणजे दीपाली सांगते राकेशला राखीची कहाणी. ती खूप चांगली ती. त्याच्यानंतर ती बोलली पण होती. मला वाटतं दीपालीला ती जवळून ओळखते म्हणूनच काल जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती बोलली, राखी का तू एकटी पडली आहे, मी आहे तुझ्याबरोबर आणि देईल. मला वाटतं दीपालीला साथ देईल राखी असं वाटतं. ठीक आहे, बघूयात पुढे काय होतं ते. मग राखी रुचिता सागरला म्हणते ही कोणती मिरची आहे, ही कोल्हापूरची मिरची आहे. आणि राखी मला वाटतं कुकिंग खूप छान करते, कारण तिच्या कुकिंगची सगळे तारीफ करतात. तिने जी भाजी बनवली मिरचीची, शिमला मिरची, सगळेजण नाव काढताय का खूप सुंदर बनवली ते. ठीक आहे, मी सांगते तुम्हाला, तू कोल्हापूरची मिरची आहे रुचिताला म्हणते ती, आणि मी मुंबईची ढोबळी मिरची. त्याच्यानंतर मग तन्वी मग ती म्हणे मी भाजी करणार आणि मग पोळ्या, जिची ड्युटी असेल स्वयंपाकाची ती पोळ्या करेल. मग इकडे तन्वी आली, म्हणे ड्युटी राखीने केली. मग तन्वी म्हणते किचनमध्ये 2 भाज्या कोणी केल्या. एक तर आपल्याला राशन पुरवायचं असतं. अगं गोल्डन रेशन कार्ड भेटलं आहे तुम्हाला आणि मग केली तर काय झालं तन्वी. तन्वीला लागली मिरची कॅप्टन्सी गेल्यामुळं. ते कुठलं फ्रस्ट्रेशन कुठल्या कुठे काढते ती. त्याच्यानंतर मग तिने केलं तर केलं, राखीने अर्ध्यावर केलं. पोळ्या मला करायच्या आहे म्हणजे चपात्या. मग ते भाजी पण करू नको म्हणा, ती करून घेऊ आम्ही. अनुश्री म्हणती अगं किचनवर मग घरावर ताबा घेईल ती, कळतं का तुला. तो मी तुम्हाला का रुचिता आणि राखीचं किती बिनसेल माहीत नाही, पण अनुश्री आणि राखीचं जबरदस्त वाजणार आहे, जबरदस्त. आणि मग जेव्हा हे वाजेल ना तेव्हा मला वाटतं विशालच्या क्रॉस जाईल. ही जी आली ना राखी टोळी तोडायला आली, एवढं लक्षात ठेवा. आणि ती टोळी तोडणार, कारण विशाल तिचा जुना फ्रेंड आहे. त्याच्यामुळं अनुश्रीला तरी तोडेल ती. बघूया, रुचिताला भले ठेवेल ठीक आहे, अनुश्रीला तरी तोडेल ती, कारण अनुश्री फुल नडती आहे राखीला. नडती बी आहे, रडत बी नाही आहे. नंतर आपण एक इन्सिडेंट पाहिला, भाई विशालजवळ प्रभू आला आणि मला वाटतं तो काहीतरी सप्लिमेंट वगैरे काहीतरी घेत होता. तो आता त्याला माहिती ऑन कॅमेरा मी काय सांगणारी गोष्टी काय नाही. तर त्याला तिथून चिडून हाकलून लावलं, जा. तो प्रभू म्हणते मी तर फक्त एवढं विचारतो का तुम्ही काय लावताय किंवा मग काय करताय. विशाल म्हणे तू जा, तुझा इथं काही आहे नाही, तू जा, तुला काय करायचं आहे जा तू जा, असं बोलून हाकलून दिलं. मग नंतर आपण बघितलं राखीचा योगा चालू होता इथं झोपून. तर सगळेजण हसत होते, ती झोपून योगा करत होती. नंतर राखीच्या भाजीची तारीफ केली राकेशनी. खूप मस्त स्वयंपाक जो आहे ना तिने केला, भाजी खूप छान केली. मग राकेश म्हणते दर सीझनला मी गेले का मी कुकिंगच करते, जेवणच बनवते. मला आवडतं जेवण बनवायला, असतीच म्हणणे. मग सागर राखीला म्हणतोय असेन मी नगण्य मात्र नाही सॉरी असेन मी इथं काय बोलली राखी, तो म्हणे तू माझ्या मागे बोल. राखीला म्हणे, राखीने ठीक आहे बोलते, असेल मी नगण्य पात्र असं बोलला सागर. राखी म्हणते असेल मी नग्न पात्र. राखेबाई नग्न नाही. मग त्याच्यानंतर म्हणून माझ्या एंट्रीला इतका झाला इतका विलंब. आणि नंतर आहे ना हे इतकं लांब होतं, सागर जे बोला ना नॉनस्टॉप ते इतकं लांब होतं का मला 4-5 पेज भरले असते म्हणून मी लिहिलं नाही ते. त्याच्यामुळे 2च लाईन्स लिहिल्या आहे, बाकीचं तुम्ही ना मला वाटतं शोभने ऐकून घ्या ठीक आहे.
मग राखी सागरला म्हणते आय नीड योगा, मला योगा करायचा आहे. त्याच्यानंतर आपण अनुश्री विशालचं डिस्कशन चालू होतं इथे बरं का. विशाल म्हणतोय आहे बघा, हेच ते डिस्कशन ज्याच्याबद्दल मी बोलत होते. रोशन प्राजक्ताबरोबर बंधनात जाऊन ना डाऊन झालेला आहे. अगदी खरं. त्याच्यानंतर विशाल परत बोलला की माझ्याबरोबर ओमकार होता ना, मग ओमकार पण डाऊन झाला होता आणि मग ओमकार डायरेक्ट घराच्या बाहेरच गेला, असं काहीतरी बोलतो तो. अनुश्रीने खरं आहे, अनुश्रीने याचं बोलणं चालू. मग विशाल बोलतोय विशाल पाय दाबतोय रुचिताचे. राखी आली ना बाई, राखीने पाहिलं चिडली. विशाल म्हणते काय काय करतोय तू तिचे पाय का दाबतोय? वेडा झाला का? तू माझा मित्र आहे समजला ना, आणि तू हे काय करतोय पाय वगैरे दाबणं? ती तुझी गर्लफ्रेंड आहे पाय दाबायला. म्हणून तर रुचिता आली. राखी काय बोलतीये अगं, खूप घाण वाटतंय हे. मग राखी म्हणते विशाल तू माझा मित्र आहे आणि हिचे पाय दाबतो तू. तिला सांग हे असं काही करायचं नाही. नाहीतर आणि असं काही करायचं नाही, आणि तिला सांग तुला माईक फेकायचं तर फेक, आणि जो तमाशा घालायचा तो घाल, मला जे बोलायचं ते मी बोलणार, असं तिचं म्हणणं. मग विशाल इकडं रुचिताकडे आला लगेच तिला सोडून. रुचिताला म्हणतोय मला तुमच्यात नका पाडू यार, मला इन्व्हॉल्व नका करू, कारण ती माझी मैत्रीण आहे, काय बोलू मी तिला. मग विशाल म्हणतो बाई टोळीत कशाला या गोष्टींनी फरक पडणार आहे. मग विशाल रुचिताला म्हणतोय टोळीशिवाय काही गेम मग बघा बरं काय ते. विशाल रुचिताला म्हणतोय टोळीशिवाय तुझा काही गेम आहे का? काहीच नाही आहे तुझा गेम इथं, काहीच नाही. रुचिता म्हणते आहे माझा गेम, अप फ्रंट आहे, समजलं का? विशाल म्हणतो रुचिता तू फक्त भांडते, खरे तू फक्त भांडते, तू फक्त भोंगाय घरात, सर्व म्हणतात असं, समजलं का? मग नंतर विशाल राखीला म्हणतोय काय बोलली ग तुला? तर ती म्हणते तू गप्प बस. म्हणजे त्याच्यानंतर राखी रुचिताला म्हणते, रुचिता आली मग ती म्हणते विशाल पेर दबा, चल इसके पेर दबा. रुचिता म्हणते ये दाब रे माझे पाय विशाल, येऊ चल माझे पाय दाब. तुला कोणी भेटत नाही का पाय दाबायला राखी, म्हणून तू माझ्यावर जळते का? अरे तिला जळायची गरज नाही, ती ठेवल पाय दाबायला 2-4 जण, टेन्शन नको. तू जळती का? राखी म्हणती तू दाब ना त्याचे पाय, मला बघायचंच आहे तू कशी दाबते, दाखव दाबून पाय, असं म्हणते राखी. मग रुचिता म्हणते तुला का दाखवू मी? राखी म्हणती ओ व्हॉट अ परफॉर्मन्स, ती ट्रिगर करते राखी तिला, व्हॉट अ परफॉर्मन्स. रुचिता म्हणती ती सक्षम नाही आहे, तिला विशाल लागतो, पण तिला विशालचा आधार पाहिजे, पण मला ना विशालची गरज नाही, असं रुचिता म्हणते. तुला थंडक वाटते ना, वाटून घे. मग राखी म्हणती विशाल विशाल विशाल, काय करत होती काय माहिती, विशू असं करत होती ती, आणि सगळेजण हसतं याच्यावर यार, सगळेजण हसत पूर्ण घर. मग रुचिता म्हणते विशू जा ना तिच्याकडे, ती कोणता गेम बघते काय माहिती, असं म्हणते रुचिता. मग राखी म्हणती हा फक्त भोंगाच आहे बस, अगं अगं अगं. मग इकडं दीपाली राखीला म्हणते कोणत्या शाळेत आहे आथू, हे असं काहीतरी चालू होतं यांचं. कोणत्या शाळेत आहे आथू वगैरे हे चालू होतं यांचं भांडणं. त्याच्यानंतर तन्वी म्हणते राखी जा भांड तिच्याबरोबर. मग रुचिता म्हणते काय राखीचे पाय दाब, नाही तर मग ताटात बसा. इकडं रुचिताला ना राखीशी भांडताच आलं नाही, आणि म्हणून मग तिने तिचा रुख जो आहे ना तन्वीकडं मोडला, तो दिसतोय. मग रुचिता म्हणती जा ताटात बसा तिचे पाय राखीचे. मग राखी म्हणते मी ट्रिगर होणार नाही, निळू फुलेची बाई आई बघा जा रे ट्रिगर, हे बोलली. मग त्याच्यानंतर रुचिता म्हणते बघतो सचिन दादा 4v1, म्हणजे ते 4 जण मी एकटी असं दाखवते ती. मग एकटं बोलायची हिंमत नाही, म्हणून मी म्हणते 4v1 एकटं करून दाखवतो. वा वा.
मग तन्वी रुचिताला म्हणते बोलून माती केली ग, उचल ती खालची माती उचल. हे हे खतरनाक होतं यार. म्हणून तर रुचिता आधी बिग बॉस मला बोलले की ना घाण, किती घाण असं. त्यानंतर आपण म्हटलं दीपाली मर्दानी खेळात गुरुकुल हे म्हणजे गुरुकुलात हे शिकवता का गुरु? गुरुला वाटत असेल माझी शिष्या अशी आहे. आज त्यांना लाज वाटत असेल की माझी शिष्या अशी आहे. लाज वाटत असेल गुरुला, लाज. त्यात रुचिता खूप जास्त चिडली आणि रुचिता बोलली डोळे अजून मोठे मोठे करा म्हणजे तुमचे बुब्बुळ आहे ना बाहेर निघतील वे डोळ्यातले, असं म्हणते रुचिता दीपालीला चिडून अक्षरशः. आणि खूप चिडली तर रुचिता खतरनाक. नंतर दीपाली म्हणते बघा हिच्या आईने हिला हेच शिकवलं आहे, बघा बघा. मग रुचिता दे आईवर बीवर जायचं नाही बरं का, आईवर का जाते, आणि बोंबल जेवढं बोंबलायचं आहे तेवढं जाय, मला फरक नाही पडत. मग इकडं विशाल राखीला राखी रुचिताला म्हणते की आईवर कोणीच जायचं नाही आईवर कोणीच जायचं नाही तू असं चिडवत होते, हे ट्रिगर करत होते तिला. नंतर विशाल म्हणतो राखीची मस्ती चालू आहे ग, जाऊ दे. मग रुचिता होती मस्ती गेली खड्ड्यात, समजलं ना विशाल, मस्ती गेली खड्ड्यात. ही बाई माझ्या गुरुकुलावर काय गेली, काय संबंध हिचा, दीपालीवर चिडली ती. मग विशाल म्हणतो ठीक आहे शांत हो. लागली रडायला, जोरात रडायला लागली बाई रुचिता तुझा ना अशानेच गेम वीक दिसतो. अनुश्री बघ रडते का, स्ट्रॉंग लेडी, रडतच नाही यार. बघूया आता पुढं कधी रडणं दिसतं का तिथं, बट दिसत नाही एवढं. त्यानंतर आपण बघितलं की रडू नको आणि मग विशाल तिला काम डाऊन करतो. मग इकडं आला आहे भाई नॉमिनेशन टास्क, कोण कोण नॉमिनेट झालं चला ऐकूया. तन्वीला लेटर वाचायला लावलं, तन्वीचं मध्येच चालू झालं हे ना आथू वगैरे फुटेज जे ना लोकांपर्यंत नाही गेलं पाहिजे. तन्वी तुम्ही बिग बॉसला शिकवू नका, त्यांना माहिती आहे काय दाखवायचं आहे एडिट करून, काय काटायचं आहे, काय कापायचं आहे, काय कोणते शब्द म्यूट करायचे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही तुमच्या शिव्यांकडे ध्यान द्या. तन्वी तुम्ही अक्षरशः अशा शिव्या देता ना का बिग बॉसला म्यूट करावी लागतं डायरेक्ट, कळतच नाही काय बोलताय तुम्ही. कारण मग ते पण फॅमिली पाहते. तुम्ही म्हणताय ना तन्वी का हा शो जो आहे ना हा फॅमिली पण बघते. मग तुम्ही जे राडे करता ते पण फॅमिली बघते आणि हेच आन्सर दिले यांनी. मग विशाल म्हणतो बिग बॉस ते ठरवतील ना काय दाखवायचं काय नाही दाखवायचं, काय दाखवायचं ते तू का ठरवते तन्वी, ते बिग बॉस बघून घेतील. मग हे झालं. मग राखेल ती तुम्ही काय बोलता ना ते पण शोमध्ये दिसलं आहे, समजलं ना, त्याच्यामुळे जास्त हे नका करू असं राखीचं म्हणणं. मग टास्क आहे दात घशात घालून नॉमिनेट करायचं आहे आणि आपले जे भवितव्य आहे ते दुसऱ्याच्या हातात असणार आहे, म्हणजे गळ्यात ती एक पाटी लटकून फिरायचं, असा काहीतरी टास्क आहे. मग आपल्या गळ्यात दात असलेल्या म्हणजे दात हातोडीने घशात हातोडीने घशात घालून योग्य कारणासह नॉमिनेट करायचं आहे. मग इकडं बघितलं सागर राखीला संचालक केलं आहे बिग बॉसने. कोणी आधी हातोडा उचलला हे संचालकच ठरवतील. मग बिग बॉस राखीला बाई डेंटिस्ट पण बनवतं इथे. मग नंतर बजर वाजल्यावर पळायचं आहे. मग इकडं राकेश, अनुश्री, आयुष पळाला नाही तरी म्हणजे राकेश म्हणतोय अनुश्रीला आयुष पळाला नाही तरी काही फरक पडत नाही. पण नंतर तन्वीने उचलला हातोडा, करणला केलं नॉमिनेट. आणि तन्वी म्हणते की पाठीमागून गेम खेळतो हा, सगळं पाठीमागून करतो, तोंडावर खेळत नाही, तोंडावर याची काही मतं नाही. मग इकडं करण म्हणतोय आरडा ओरडा नाही करत आम्ही, आणि आमचं मन कुठं भरकटत नाही आणि आम्ही आरडा ओरडा पण करत नाही, असं म्हणतोय तिला. आणि तू काय बोलती लक्षात ठेव, पूर्ण महाराष्ट्र बघतोय, त्याची चिंता तू नको करू करण. पूर्ण महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, महाराष्ट्राची उत्तर दे. मग ती म्हणते तन्वी महाराष्ट्राला हा बी प्रश्न पडलाय का तुझा गेम चालत नाही, काय गेम खेळतोय सांग. कन्फ्यूज आहे तू तन्वी, कन्फ्यूज आहे त्याचं म्हणणं असं.
नंतर आपण बघितलं 2 नंबरवर आला सचिन. सचिनच्या गळ्यात होता प्रभूचा फोटो. प्रभूला केलं आहे त्यांनी नॉमिनेट. पहिले सचिन बोलला का याचा काहीच गेम प्लॅन नाही आहे, कधी दिसला पण नाही. प्रभू म्हणतो मला सचिन दादाचा गेम प्लॅन दिसला नाही आहे, आणि तुम्ही ना 1 महिन्यापासून दिसलेच नाही मला, कुठं होते का माहिती. असं तो म्हणतोय. आणि तुम्ही तर एंटरटेन बी नाही केलं आहे असं तो म्हणतोय. मग सचिन म्हणतोय तू तरी कुठं केलं आहे, मी तरी केलं आहे घरात एंटरटेन, तू तर काय केलं. मग नंबर 3ला बाई रुचिताने केलं आयुषला नॉमिनेट. आपण बघितलं रुचिता बोलली का त्याने गिवअप केलेलं आहे, त्यांनी स्वतःहूनच गिवअप केलं आहे. काल पण तो जो टास्क होता पॉवर कीचा त्याच्यात पण तो डायरेक्ट म्हणे का मी नाही खेळणार, आणि मग त्याने गिवअप केलं आहे टोटली. त्याच्यामुळं हेच योग्य कारण वाटत आहे. मग विशालने बाई उचलला हातोडा आणि विशालच्या गळ्यात होता सचिनचा फोटो. सचिनला केलं नॉमिनेट विशालने. सचिनला प्रभूने, हे बघा बरं का इथं काय बोलतोय विशाल म्हणतोय का प्रभूने डील केलं होतं का सचिनने मला नॉमिनेट नाही केलं तर विशाल दादा तू पण त्याला नॉमिनेट नाही करायचा, पण सचिनने मला नॉमिनेट केलं तर मग तू पण त्याला नॉमिनेट करायचंच. अशी डील जी ना झालेली आहे, जी बोलतोय आता इथं विशाल बोलून दाखवतोय. मग तो विशाल म्हणतोय तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, पण तुमचा गेम दिसत नाही, हाच प्रॉब्लेम आहे असं म्हणतोय तो. आणि मग इकडे शेरो शायरी चालू झाली यांची. मग नंतर नंबर 5वर आली अनुश्री, आणि अनुश्रीच्या गळ्यात होता प्राजक्ताचा फोटो. ऐका बरं का, अनुश्रीने प्राजक्ता आणि करणवर डील केली होती की मी प्राजक्ताला नॉमिनेशनमध्ये नाही टाकलं, आणि ऐन वेळेला पळाली आणि शॉकिंग जे आहे ना नॉमिनेशन केलं बाई प्राजक्ताचं इथं. गेम करून टाकलं प्राजक्ताचा, आणि प्राजक्ता परत येड्यात निघली. कसं काय विश्वास ठेवला तुम्ही. मग अनुश्रीने हातोडा उचलला आणि प्राजक्ताला नॉमिनेट केलं. मग अनुश्रीने ती बॅकफुटला आहे, आणि आता तरी गेम दाखवेल आहे. प्राजक्ता म्हणते बुद्धीचा गेम आहे हा, माझा बुद्धीचा गेम आहे, तुमचा विकनेस आहे जो तुम्हाला कळत नाही. बुद्धीचा गेम दाखवा ना यार. करण म्हणतो तो मास्टर माइंड आहे, परत त्याच्याकडं खूप बुद्धी आहे. प्राजक्ता तू पण म्हणते तुझ्याकडं खूप बुद्धी आहे, दाखवा ना यार. मास्टर वादो, मास्टर माइंड, मास्टर प्लॅनर वान, काहीतरी करा ना बाई, करा, दाखवा आम्हाला तुमचे प्लॅन. नंतर आपण बघितलं राकेशने बाई पकडून पण ठेवलं होतं आयुषला. एक गोष्ट पाहिली आपण, आणि आयुषचा फोटो आहे ना फाडून टाकला राकेशने अचानक. नंतर आपण बघितलं की आयुष जो आहे राकेशने जो आहे ना तो फोटो धरून पूलमध्ये फेकला, आणि मग बिग बॉसने स्टोर रूममधनं परत आयुषला एक फोटो दिला आहे. बिग बॉस बोलले आयुष स्टोर रूममधनं फोटो घेऊन आला आहे आयुष. त्यानंतर आपण बघितलं राकेश सरांनी हे आयुषचे एक्सक्युजेस आहे का, कारण आहे का. राकेश सरांनी माझ्या कॅप्टन्सीच्या चुका काढल्या होत्या, आणि आज त्यांनी फोटो फाडून पूलमध्ये फेकून टाकला. सो आय डोंट थिंक की म्हणजे अशी पर्सनॅलिटी नको. राकेश म्हणतोय माझा ट्रस्ट तुटला आहे आता, मला कोणालाच फेवर करायचं नव्हतं, मला टार्गेट केलं जातं आहे. मग करण म्हणतोय राकेशला तुझी डीलवरून तू फिरला बरं का, आणि आपल्यात क्लॅरिटी पण नाही. मग राकेश बोलला करण तूच बोलला होता ना ते पेन टास्कमध्ये की मी लायक नाही आहे असं बोलला होता ना तू, मग आता काय बोलतोय असं बोलतोय. आणि मग आपण म्हटलं बिग बॉस म्हणते राखीला मोठी पॉवर दिली होती, आता सागरला मोठी पॉवर मिळणार आहे. आणि सागर जे नियम सर्वांना तेच तुम्हाला आहे, बजर वाजल्यावर नॉमिनेट करायचं की कोणाला नाही करायचं हे त्यासाठी वेळ दिली. पण आपण म्हटलं सागरने कोणालाच नॉमिनेट केलेलं नाही आहे. इथे सागरने कोणालाच नॉमिनेट करायचं नाही ठरवलं आहे, आणि ज्यांना तो म्हणतो की मला नॉमिनेट करायचं तर ते ऑलरेडी नॉमिनेशनमध्ये गेलेले. त्याच्यामुळे आता काय असं नवीन नाव नाही ज्याला मला नॉमिनेट करायचं असं सागरचं म्हणणं आहे. मग इथं करण
प्रभू, सचिन, आयुष, प्राजक्ता आणि राकेश ही लोक नॉमिनेट झाली मित्रांनो. येस, हे नॉमिनेटेड कंटेस्टंट आहेत. आणि यापैकी कोण तुमचं फेवरेट मला नक्की सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. की करण, प्रभू, सचिन, आयुष, प्राजक्ता, राकेश टोळीचा विजय झाला बाई. टोळीचे मास्टर प्लॅन आहे ना जबरदस्त आहे, जबरदस्त. टोळीचा एकही कंटेस्टंट आलेला नाही नॉमिनेशनमध्ये. ती अनुश्री फुल नाचते, आज मेरे यार की शादी है. अरे आपल्यातलं कोणीच नाही झालं नॉमिनेट. हमने आज फिर इनको बेवकूफ़ बना दिया. किती टोळी करा, किती ग्रुप करा, तुमच्यात एकीच नाही आज तुझं म्हणणं. खरं जाऊ का, अलायन्स बनवायलाच नव्हती पाहिजे. पळा दोघांनी बिंदास, जे होईल ते होईल, संपला विषय. अलायन्स बनवल्यामुळे सगळी गडबड झाली. त्यानंतर तन्वी बोलते, सागर दादा मला वाटलं तू मला नॉमिनेट करशील. सागर चिडला. सागर म्हणाला, तू काय बोलली तन्वी? का मी बाहेस्ट आहे? तुला माहीत नाही मी बाहेर कसा आहे, समजलं ना? जेव्हा तुला माहिती पडेल तेव्हा त्याच्याबद्दल नाही बोलला सागर. तुला माहीत नाही बाहेर मी काय आहे. नंतर टोळीतील कोणीच नॉमिनेटेड नाही म्हणून नाचती मस्त अनुश्री. मी बोलली तुम्हाला, मस्त डान्स वगैरे चालू आहे. आणि प्रभूला नॉमिनेशनचं टेन्शन आलं आहे. तो लॅमिनेशनचं टेन्शन आलं आहे मला, लॅमिनेशनचं, नॉमिनेशन. पण यार अनुश्रीनी जो गेम खेळाय प्राजक्ताला काही येड्यात काढले तिने. हा म्हणजे राखीने एकदम बरोबर ओळखलं, ही येड्यात निघायलाच आहे घरात. सो मी हेच म्हणलं, डबल एविक्शन करा, एक प्राजक्ता आणि एक आयुष. काय बोलूया. खरं तर बघायला गेलं ना, हे नॉमिनेटेड कंटेस्टंट ज्यांचा गेम नाही ना, मी तुम्हाला सांगू का कोण कोण आहे. करणचा तो मास्टर माइंड असा डोक्यातनं बाहेरच येत नाही. त्याच्यानंतर प्रभू ठीक आहे, बोलतो काय काय मुद्द्यांमध्ये त्याचे मुद्दे मांडतो, ठीक आहे. सचिनचा गेम नाही, आयुषचा गेम नाही, प्राजक्ताचा गेम नाही. राकेश पण जास्त काही इतका दिसत नाही. मग राकेशला ठीक आहे नाही काढलं. पण हे जे आहे ना प्राजक्ता, आयुष, सचिन, करण नाही दिसत आहे यारे, नाही दिसत. त्यानंतर आणि वाईल्ड कार्ड आणा 2-4, मस्त वाटेल ते खरंच. नंतर टोळीतलं कोणीच नॉमिनेट नाही जसं मी बोलले. आणि नंतर आपण हे पण बघितलं का राखीने जो टोळीला सुरुंग लावला आहे, त्याच्यामध्ये या सुरुंगात अनुश्री जळून जाते आणि वेगळ्या ग्रुपमध्ये जाते, की रुचिता तुटते आणि वेगळ्या ग्रुपमध्ये जाते. पण तुम्हाला सांगू का, मला नाही वाटत हे काही होईल. हे नाही टोळी सोडून जात असत आहे, नसते जात. मग हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड गाईस. एपिसोड नंबर 31 कसा वाटला सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नॉमिनेटेड सदस्य तुम्हाला माहिती कोणी? करण, प्रभू, सचिन, आयुष, प्राजक्ता, राकेश. यातलं तुमचं कोणी फेवरेट असेल तर धडाधड वोट करणं चालू करा मित्रांनो. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, काळजी घ्या, शुभरात्री. उद्या भेटूया आपण.